बेसिकली बुक रिडिंगची मला कोणतीच हॅबिट नाही, पण आता कमीत कमी असं वाटायला लागलं की रिच डॅड पुअर डॅड हे बुक बघायला पाहिजे, वाचायला पाहिजे. त्याच्यातले बरंचसं त्याच्यातून लर्निंग पण घेण्यासारखं आहे. तर आजपर्यंत म्हणजे कधी रिडिंगची जास्त एवढी हॅबिट नसल्यामुळे ते कधी रीड झालं नाही. याच्या अगोदर एक बऱ्याचदा सांगून झालं ते बुकबद्दल, पण सरांनी पण याच्या अगोदर आपल्याला बरेच मल्टिपल बुक्स क्वार्टरली सेशनमध्ये पूर्ण एक्सप्लेन करून झाले. त्याच्यानंतर डिसिप्लिन आणि माझं काय लॅगिंग आहे याच्यावर वर्किंग करायला पाहिजे हे मला आजच्या मीटिंगमधून चांगलं समजलं. विकली पोर्टफोलिओ रिव्ह्यू आणि क्वार्टरली, आता जसं सरांनी सांगितलं टेस्टमध्ये की क्वार्टरली तुमचं काय Q1, Q2, Q3 तुम्ही किती ग्रोथ करणार याचं आम्ही आतापर्यंत लिहून दिलेलं आहे. आता याच्यावरती आम्हाला एक बेसिकली टार्गेट म्हणून आम्ही कन्सिडर करणार. प्रोसेस सिस्टीम ती वॅक्स ऑन वॅक्स ऑफ ती पण रेग्युलर प्रमाणे तिथं फॉलोच विकली फॉलोच आहे. माझे वॉचलिस्ट वगैरे होत आहेत. मल्टिपल फ्री स्टॉक पासून कशी वेल्थ क्रिएट होते हे पण चांगलं समजलं आजच्या सेशन मधून. आणि सरांनी जी टेस्ट घेतली ती डे टू डे लाईफ मध्ये सर्व प्रकारच्या ऍक्टिव्हिटीमध्ये ती काम करू शकते. इव्हन मुलांच्या स्टडीमध्ये सुद्धा हे खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. असे ते काही थोडंफार क्वेश्चन वरती किंवा काहीतरी मॉडिफिकेशन करून हे मुलांच्या स्टडीसाठी सुद्धा हे वापरू शकतो आपण. तर याच्या सेशन मधून हे मला बऱ्यापैकी चांगलं शिकायला मिळालं.